नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये। मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य, वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स। नेहमीप्रमाणे सुरुवात करूया राशी मेष पासून। मेष राशीला आपला पार्टनर बरोबर विभक्त होण्याची वेळ आलेली आहे किंवा पार्टनरशिप तुमची जे काय लॉंग टर्मची केलेली ती आता तुटायच्या वेळेवरती आलेली आहे। त्याचं कारण आहे की तुम्ही जे काय बिझनेस करता, जे काय कमिशन बेसवर काम करता त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही। तुमच्याकडनं नुकसान भरपूर व्हायला लागलेलं आहे आणि तुमच्याकडनं तुम्हाला असं वाटत आहे की मी ह्याला जबाबदार आहे। मग दोघाही पार्टनरना असं वाटतं की मी जबाबदार आहे आणि ही डील कॅन्सल केली तर चालेल, आपापल्या नशिबाचं खायची सुरुवात करा। कारण इथं असं दाखवते की काही वेळा ग्रहाची महादशा मॅच होत नाही। एका पार्टनरला राहूची आहे आणि एकाला गुरुची आहे, तर गुरु आणि राहू मिळून चांडाल दोष तयार होतो। मग त्या दोघांचं आयुष्यात पटणार नाही जोपर्यंत ती महादशा चालेल। मग त्याच्यामध्ये अंतर्दशा, सूक्ष्म अंतर्दशा ही जेव्हा येईल तर ती तुम्हाला त्रासदायक आणखी होऊ शकते, कारण ते ग्रहाचाच मेळ नाही आहे। अशा वेळी एखादा डिसिजन पॉझिटिव्ह घेतलं तर नुकसान नाही आहे। मेष राशीला हे निर्णय पॉझिटिव्हली घ्यावा लागणार आहे आणि इन्कमचा सोर्स वाढताना दिसत आहे। छोटं मोठं काम करून पण पोट भरायची सोय होणार आहे। म्हणजे मुलांना ही कमवायची संधी मिळण्याची काळ आहे। ज्या मुलींना असं वाटतं की आम्ही थोडंसं पॉकेट मनी कमवूया, तर येस आहे, कमवायला चालू करा। वृषभ राशीला स्वतःच्या घरामध्ये खूप मोठं काम झालेलं आहे याची चाहूल लागलेली आहे। मग एखादा वेळा असं वाटतं की आपण काहीतरी जिंकणार आहे याची चाहूल लागलेली आहे। आपल्याला मान सन्मान मोठं मिळणार आहे, गुड धन मिळणार आहे, अनअपेक्षित माणसाकडनं यश मिळणार आहे आणि काही स्त्रियांना चक्क सोनं, दागिनं, आभूषणाची प्राप्ती होणार आहे। भाग्य आहे, आठवडा आहे, ज्यांचं लक जोरावर आहे त्यांना हे सगळं होणार आहे। कारण बाकी सगळ्यांना असंच आहे की ऑलरेडी हा आठवडा चांगला जाणार आहे। म्हणजे तुम्हाला असं काम करायचं आहे की ज्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढेल, निगेटिव्ह होणार नाही आणि जस्टिस कार्ड आहे, कोर्ट कचेरीमध्ये यश मिळणार आहे। त्या हिशोबानं तुमचं पळायची सुरुवात करा। मिथुन राशीला या आठवड्यामध्ये काही ना काही लीगल अडचण येऊ शकते। जर तुम्ही कुणाला जास्त त्रास दिला असेल, पैशाची उलाढाली घेतली असेल, परत दिले नसेल किंवा त्याच्याबरोबर अभद्र भाषण केलं असेल, तुमच्यावरती कुणाची तरी कोर्ट कचेरी होताना दिसत आहे। आर्थिक स्थिती एकदम बिघडू शकते, नावाला, इमेजला धक्का लागू शकतो। त्यामुळे या वर्ष आणि या आठवड्याच्या मध्ये तुम्हाला खूप लक्ष ठेवायचं आहे। शेवटचा आठवडा या महिन्याचा, पण तुम्हाला येणारा काळ त्रासाचा येऊ शकतो। या आठवड्यामध्ये जपा, जिभेवरती साखर पेरा। कर्क राशी कर्क राशीला इमेज वरती खूप मोठे प्रश्नचिन्ह लागणार आहे। इथं तुमचं स्ट्रेंथ वाढलेलं दिसत आहे। शाउटिंग नेचर तुमचं जर झालं असेल, खूप आर्ग्युमेंट आणि खूप रागामध्ये तुम्ही बडबडत असाल, घरात कोणी काय सांगितलं की तुमच्या त्यांच्यावरती धावून जायचं सवय असेल, तर तुम्हाला त्रास होण्याची सुरुवात आहे। आणि ते फिजिकल पण आहे, मेंटली पण आणि आर्थिक नुकसान पण आहे। कारण चुकीचे स्टेप्स घ्यायला तुम्हाला कोणतरी प्रेरणा देणार आहे। या आठवड्यामध्ये परिवारासोबत तुम्हाला शांत राहायचं आहे। तुमची परीक्षा आहे पण शांत राहिला तर पास आहे। कारण इथं कार्ड असे म्हणतात की मॅजिशियन कार्ड आहे, काही असे तत्व तुमच्यावरती असे काही प्रयोग करत आहे जे तुम्हाला जाणवत आहे। घरामध्ये शांतता भंग करायचं काम चालू आहे। शेजारी पाजारी जास्त तुम्ही एजा करून खात पीत असाल, एकामेकाला वाटी व्यवहार करत असाल, बंद करा। या आठवड्यामध्ये धोक्याची सूचना आहे आणि हे सगळं कायमस्वरूपी बंद करा। स्वतःचं अन्न, स्वतःचं धान्य स्वतःचं खावा। शेजारीचं हे काय ते काय करत बसू नका, खूप त्रासाचं होईल। सिंह राशी
सिंह राशीचाच काळ आलेला आहे, व्यवस्थित आहे, अडचण सुटताना दिसत आहे आणि प्रॉस्पेरिटी वाढताना दिसत आहे. जमीनमध्ये इन्व्हेस्टमेंट, शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेल्या पैशाचं रिटर्न मिळणे आणि रिइन्व्हेस्टमेंट. मग वास्तू असेल, शेअर मार्केट असेल किंवा एखादी सोन्याची मोठी चक्क वस्तू असेल किंवा दान असेल, हे सगळं या आठवड्यात होणार आहे. ज्यांना जशी इच्छा तेवढं तुमच्याकडनं दान धर्म या आठवड्यात होणार आहे. करायला पण हरकत नाही आहे. जवळपास 100 रुपये दान केलं तर तुम्हाला त्याचं रिझल्ट खूप मोठं मिळणार आहे. आयुष्याची घडी व्यवस्थित बसणार आहे. या आठवड्यामध्ये स्ट्रेंथवरती काम करायचं आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये जे काय मंजल मारली आहे त्याचं कौतुक करत बसायचं नाही आहे. शांत राहा रिझल्ट येईपर्यंत. सगळ्यांना सांगू नका की माझे पेपर खूप छान गेलेले आहे. कन्या राशी. कन्या राशीला असंच वाटते की काही केल्या आपलं काम, आपला स्वभाव, आपलं वर्तन, आपली वागणूक बदलतच नाही आहे. तर आता एवढी कुठली वाईट शक्ती आहे ज्यांनी तुम्हाला पकडलेलं आहे. या वर्षभरामध्ये माझ्याकडे जेवढे कन्या राशीची माणसं, स्त्रिया, मुलं आलेली आहे, एखादा फिअरमध्ये, स्ट्रेसमध्ये कंटिन्यू दिसत आहे. सगळी परिस्थिती ओके आहे, त्यांना एक काडीचं दुःख नाही आहे, पण मानसिक दुःख स्वतः ओढावून घेतलेलं आहे आणि हे डिप्रेशन आहे. मग ज्या लोकांना असं वाटते की डिप्रेशन आहे, माझं कुणाबरोबर पटत नाही, मला आत्महत्या करायचे विचार येतात, त्या लोकांना पैसे कमवण्यासाठीची तयारी करा. जोपर्यंत हातात पैसा येणार नाही तोपर्यंत असेच विचार येणार आहे. घरापासून लांब राहत असाल किंवा घरामध्ये राहत असाल, स्वभाव नडत आहे. या आठवड्यामध्ये थोडीशी तुम्हाला मेहनत वाढवली तर असे निगेटिव्ह विचार ज्या मुला मुलींना येतात ते दूर होण्याची तयारी आहे. पॅरेंट्स बरोबर फ्रीली टॉक करा. तुम्हाला काय पाहिजे ते आईला किंवा बाबाला, ज्यांना जवळचं मानतात त्यांना शेअर करा, तर तुमचे दुःख कमी होतील. तुला राशी. तुला राशीला पण फिरायची संधी मिळणार आहे. छोटासा अब्रॉड प्रवास दाखवत आहे. जर असं काय प्लॅनिंग करत असाल तर ते सक्सेसफुल होण्याची पूर्ण चिन्ह आहे. पैशाची जोडणी पण होणार, कामामध्ये गती पण येणार आणि वैयक्तिक ज्यांच्याबरोबर जायचं आहे ते पण लोक चांगले असेल तर तुम्ही जायला हरकत नाही आहे. दुसरी गोष्ट, या आठवड्यामध्ये वादविवादाला पण समोर जायचं आहे. कौटुंबिक वाद असेल, सोसायटीमध्ये वाद असेल, आपला कौटुंबिक वाद सोसायटीमध्ये गेला असेल आणि थर्ड व्यक्ती इंटरफिअर करत असेल तर ते मोठं वादाचं प्रकरण होणार आहे. त्यामुळे आपल्या बाजूनं थोडं निमूळत घ्या आणि आपल्या घराचा वाद बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. डॉमिनेटिंग लोकांचा संपर्क या आठवड्यात जास्त होणार आहे. त्यांच्यापासून थोडं दूर राहा. सगळ्या गोष्टी त्यांना शेअर करू नका. काही लोकांना सवय आहे की पोटात काही टिकतच नाही. माझ्याकडे तर खूप बायका सांगतात की आमच्या नवऱ्याच्या पोटात काही टिकत नाही आहे. पण जेव्हा काय असं महत्त्वाची घटना घडणार असेल, घडवायची असेल आणि घडवायची चावल लागलेली असेल, प्लीज शांत राहा. हे 12ही राशीला आहे. घडल्याशिवाय तुम्ही जर वस्तू कुणाला सांगितली, राहू ॲक्टिव्ह, राहू म्हणणार बरं त्याला तुला याची खुशी मिळायला लागलेली आहे ना, ते कामच मी बंद करतो आणि ते काम होत नाही. विनाकारण राहू ॲक्टिव्ह करू नका. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला खूप वेळानंतर स्टार कार्ड आलेला आहे आणि काही ना काही मोठा धन लाभ होण्याची चिन्ह आहे. मार्गदर्शन कुणी चांगलं केलं असेल तर त्याच्याकडनं पण फायदा आहे आणि आकस्मिक तुम्हाला मोठा धन लाभ होणार आहे. मग धन लाभ नुसतं पैशामध्ये नसतो, हे एक चुकीची समजूत आहे. धन लाभ म्हणजे पैसा. चांगली माणसं मिळणे हे पण धन लाभ आहे. अडकलेलं धन परत मिळणे धन लाभ आहे. अचानक पैसे तुमचे सापडणे हे धन लाभ आहे. परंतु मौलाचा सल्ला जो देतो ना, तो मोठा धन लाभ आहे. आणि सर्वात जास्त वेळ तुमच्यासाठी देतो, स्वतःचा वेळ सोडून, ते सर्वात मोठा धन लाभ आहे. तर असा काही ना काही मोठ्या चांगल्या गोष्टी घडणार आहे ज्याच्यामधनं तुमचं करिअर मार्गदर्शन पुढे चांगलं होईल. प्रवासाची योजना बनेल आणि त्याचा फायदा आहे. गुंतवणूक या आठवड्यामध्ये छोटीशी करा, मोठी करू नका, त्रास आहे. धनुराशी.
धनु राशीला स्वादिष्ट भोजन करायची खूप इच्छा झालेली आहे. इथं असं दाखवते की किती तोंडावरती लगाम लावायचा प्रयत्न केला, असं वाटते की अजून कुठंतरी जाऊन खाऊन येऊया. म्हणजे फूड अट्रॅक्शन खूप वाढलेलं आहे. आणि जर जिथं तिथं जाऊन तुम्हाला नाही माहीत त्या ठिकाणं खाऊन आला, पोटामध्ये अल्सर, पैसे वाया जाणे आणि त्रास होण्याची पूर्ण तयारी आहे. लॉंग टर्मला एखादा आजार जडेल. स्पायसी फूड या आठवड्यामध्ये कमी करा. बाहेरचं खाल्लं नाही तर चालेल एक वेळ, परंतु घरातलं सात्विक फूड खावा. पूर्ण वस्तुस्थिती इथं असं आलेली आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये नाराज दिसता, काही कारण असेल. एक आठवड्याची वेळ आहे. मौनम शरणम गच्छामी. काम सगळं होतंय, टेन्शन घेऊ नका. आपली पण चूक असते कधी कधी, याच्यावर पण लक्ष केंद्रित करा. मकर राशी. मकर राशीला मात्र मनाची विवंचना वाढलेली आहे. जवळचे लोकच त्याला धोक्याचे वाटत आहे आणि जवळचे लोक धोका द्यायची पूर्ण तयारीत आहे. म्हणजे तुम्हाला जे वस्तुस्थिती माहीत आहे, जे लोक जसे दिसत आहेत तसे तुमच्या अवतीभोवती नाही. बिझनेसमध्ये, कामाच्या ठिकाणी, बँकेमध्ये किंवा तुम्ही जिथे जास्त लोकांमध्ये काम करता, अशा ठिकाणी तुमचा त्रास होण्याची शक्यता आहे. परंतु इंट्युशन पॉवर तुमची स्ट्रॉंग असल्यामुळे तुम्ही सजाग होणार आहे. मकर राशीला हे आठवड्यामध्ये लोकांकडनं फसवणूक होण्याची चिन्ह पहिलाच मिळणार आहे. सावध व्हा. हेल्थ ओके करायची वेळ आलेली आहे. हेल्थवरती जास्त फोकस ठेवा. मेंटल स्ट्रेस कमी करा. जे होणार ते होऊन जाऊ द्या एकदा, परंतु जर स्ट्रेस घेऊन आतमध्ये फार डिप्रेस झाला तर नंतर तुम्हाला डिप्रेशनच्या गोळ्या किंवा औषध उपचार घ्यावा लागेल. गरज नाही. सगळं आलं गेलं विसरून जायचं. पाठीमागचं सगळं डिलीट मारायचं. टॉक्सिक रिलेशनला कट करायचं आणि पुढे जायचं. कुंभ राशी. कुंभ राशीला आर्ग्युमेंट करायची इच्छा व्हायला लागलेली आहे की काही फॅमिली, काही नाते किंवा काही परिस्थिती अशी आहे की ज्याच्यावरती तुम्हाला मात करता येत नाही. पण बाहेर लोकांना सारखं 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 त्यांच्याबद्दल चर्चा करून तुम्ही स्वतःला नेगेटिव्ह करायला लागलेलं आहे. ज्यांच्याबरोबर चर्चा करतात ते पण पॉझिटिव्ह नाही आहे. तुमच्याबरोबर आज चर्चेला जे बसणारी माणसं परवा दुसऱ्याबरोबर नाही, त्याच व्यक्तीबरोबर दिसणार आणि चालेली तुमची चर्चा सगळी तिथं सांगणार. म्हणजे कुणावर केवढा विश्वास ठेवायचा या आठवड्यामध्ये ठेवा, नाहीतर लोक तुम्हाला हँग करतील काही अशा गोष्टीमध्ये की ज्याच्यामुळे तुम्हाला त्यांना सरेंडर करावं लागेल. कुठल्याही अशा गोष्टीला बळी पडू नका. विद्यार्थ्यांना खास सूचना आहे. सुट्टी मिळाली आहे आता, खूप झोपून राहतो, वेळ वाया घालवतो, फ्रेंड्समध्ये जातो, फिरतो येतो, खातो पितो, नो. पुढच्या लेवलची तयारी करा. काही नसेल तर थोडंसं सोशल मीडिया शिका, हे पण खूप गरजेचं आहे. वेळ अजिबात वाया घालवू नका. घरामध्ये थोडं कुकिंग आहे, क्लिनिंग आहे, हे सगळं काम आत्मसात करायला शिका. परदेश गमन करायची ज्यांना इच्छा असेल आणि वॅकेशन पडलं असेल त्वरित शिकायला सुरुवात करा, कारण परदेश गमनाची वेळ काही लोकांना येणार आहे. मीन राशी. मीन राशीला हेल्थवरती त्रास दिसत आहे आणि काही लोकांना असे लोक भेटणार आहे जे तुम्हाला अवतीभोवती काय सांगणार नाही, पण फसवणुकीमध्ये पैसे काढायचे मार्ग काढतील. छोटासा बिझनेस, MLM बिझनेस, हे फ्रँचायझी घ्या, ह्याच्यामध्ये एवढी गुंतवणूक करा, नंतर तुम्हाला एवढे पैसे मिळतील. सगळं तुम्हाला पैसे काढण्यासाठी आहे. बुद्धीला पटलं, योग्य असेल, लिगली असेल तर पडा, नाही तर त्याच्यामध्ये पडू नका. कारण कुणाच्या पोटामध्ये एखादं औषध देण्याचं जर मार्केटिंग तुम्ही करत असाल आणि त्याचं रिॲक्शन काही निगेटिव्ह आलं तर तुमच्यावरती दंड होऊ शकतो. काही प्रोडक्टचं कुणाला पुरवायचे असेल तर त्याची शहानिशा केल्याशिवाय तुम्ही त्याचं मार्केटिंग करू नका. आता काही किस्से आलेत, केक खाल्यानंतर मुलगीचा अपघात, मृत्यू झालाय, कसं शक्य आहे? पण हे सगळं चुकीचं मार्केटिंग, त्या ब्रँडचं मार्केटिंग केल्यामुळं झालेली गोष्ट आहे आणि तशा काही गोष्टीला या आठवड्यात बळी पडायचं नाहीये.
हे होतं 12 राशीचं भविष्य. आता बघूया ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना येणारं वर्ष कसं जाणार आहे. पहिलंच कार्ड गव्हर्नमेंट कार्ड आहे. जे लोक गव्हर्नमेंटची एक्झामची तयारी करतात त्या लोकांसाठी फुल फेस तयारीला लागा. तुमचे कार्ड पॉझिटिव्ह आहे, फते मिळणार आहे. ग्रीन सिग्नल आलेला आहे. तुमची कुठेही कमी पडता कामा नाही, फिजिकलला, मेंटली आणि रिटर्नला. स्वतःवरती कॉन्फिडन्स कमी वाटत असेल तर दुसऱ्याला सारखं सारखं सांगू नका की मला भीती वाटते. भीती शब्दाला तुम्ही अट्रॅक्ट करता. मी कॉन्फिडंट आहे, मला सगळं शक्य आहे, मी हे करून दाखवणार, एवढी जिद्द जर मनामध्ये असेल तर तुमचे काम पूर्ण चांगलं चालेल. वर्षभरामध्ये तुम्हाला पार्टनरशिप, फ्रेंडशिप आणि काही लोकांच्या बरोबर लग्न करायची चांगली संधी मिळेल. चांगला घराणा, चांगली माणसं आणि चांगल्या परिवारामध्ये तुमचं लग्न ठरू शकणार आहे. मग थोडंसं अरेंज मॅरेजकडे या वर्षभरामध्ये कल ठेवला तर ॲटलिस्ट पेरेंट्स तुमच्यासाठी चांगलं मुलगा आणि मुलगी शोधू शकतील. आंधळा प्रेम वर्षभरामध्ये कुणावर करायचा नाही. जिथं प्रेम चालू आहे त्याची परीक्षा घ्या, त्याची कुंडली चेक करा. चेकिंग केल्यानंतरच पुढे जावा, कारण नंतर तुटलं तर त्रास तुम्हाला दोघांना होणार आहे. परिवाराची संमती नसेल तर त्या दिवशी रिलेशनला स्टॉप करून टाका. मला माहीत आहे 10 वर्षाचे रिलेशन आता त्यांनी स्टॉप केलेले आहे, कारण पुढे काय वर्थ होणार नव्हते. त्यांना काय त्रास होतो हे मी जाणते, परंतु पुढे जाऊन जे 40 लोकांना त्रास होणार आहे ना ते 2 लोकांनी सहन करायची वेळ आली. त्यामुळे आता तुम्ही दोघं सहन करा, 40 लोकांना सहन करायला लावू नका. वर्षभरामध्ये देव उपासना, गणपती, मारुती, स्वतःच्या देवाची उपासना आणि सुंदरकांडचा पाठ एव्हरी सॅटरडे ऐका. सुंदरकांड. तर तुम्ही वेगळ्या जातीचे असाल, तुमचे देवधर्म वेगळे असेल तर तुमच्या धर्मामध्ये जे काय पॉवरफुल स्तोत्र आहे ते आठवड्यातनं एकदा ऐका, फरक नक्की पडेल. आता पॉझिटिव्ह टिप्स एकच देते, छोटी आहे पण खूप मोठी आहे. कारण खूप बायकांचे मेसेज आलेत मला आणि प्रत्यक्ष व्हिजिटला येतात तेव्हा बोलतात की मॅडम आम्ही जेव्हा काही काम करायला जातो आणि ते काम एकदम घास तोंडापर्यंत येते आणि तो निघून जातो. मग वास्तू बघायला गेलं, डील होत नाही. ठरलं, पैशाची जोडणी होत नाही. मुलाला व्यवस्थित करिअर करायचं म्हटलं तर टक्केवारी कमी पडतात. घरामध्ये आमची सासू सासऱ्याबरोबर चांगला वागायचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडनं दुर्व्यवहार होतो. मग हे सगळं करायची जबाबदारी कुणाची आहे आणि कसं हे सेटल होणार? कॉमन प्रश्न आहे पण खूप मोठा प्रश्न आहे. काही फॅमिलीज माझ्याकडे येतात, त्यांच्यामध्ये आता एकोपा निर्माण झालेला आहे. त्यांना काउन्सिलिंग केल्यानंतर खूप बरं वाटत आहे. रिलेशनशिप काउन्सिलिंग मी चांगलं करू शकते आणि त्याच्या टॅरो कार्डचं मार्गदर्शन घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला करता येतं. मग कॉमन गोष्टी असं आहे की काही बायका आणि काही जेंट्स अशी सवय आहे की घरातली प्रत्येक गोष्ट नवऱ्याला आवडते, मम्मीला आवडते, पप्पाला आवडते, बहिणीला आवडते किंवा घरातली एखादी सिरियस गोष्ट असेल शेअर करल्याशिवाय राहत नाही. आज इथं घडवायची गोष्ट म्हटली की दुसऱ्या दिवशी मैत्रिणीचा कानातली गोष्ट असते म्हणजे असते. एवढी पण मैत्रिणी किती पण खास असेल, तुमची खूप जवळ असेल, रोज तुम्ही एकत्र फिरत असाल, जेवत असाल, तरी तुमचे प्लॅन्स तिला शेअर करायचे नाहीये जोपर्यंत कुठेही एक पाऊल पुढे येत नाही. कारण जे लोक खूप जवळ क्लोज रिलेशन दाखवतात आता सेल्फीमध्ये, रील्समध्ये खूप एकत्र आहे, तेच पाठीमध्ये चुगली करत असतात. त्यामुळे एक गोष्ट आहे की तुमचे प्लॅनिंग, मुलांचे प्लॅनिंग, प्रवासाचे प्लॅनिंग, पैसे गुंतवणूकचे प्लॅनिंग आणि इन्व्हेस्टमेंटचे प्लॅनिंग कोणाला सांगायचं नाही. इन्कम घरामध्ये किती आहे, कुठे खर्च केला, कसे वागता हे बोलायचं नाही. तुम्ही काय घेतलं, दागिना घेतला दाखवायचा नाही. काही स्त्रियांना सवय असते नवीन दागिना घेतला नाही की मैत्रिणीला घालायला देतात. अहो मंगळसूत्र स्वतःचा दागिना कधीही कुणाला द्यायचा नसतो. तुमची पॉझिटिव्हिटी तिथं जाते, त्याची निगेटिव्हिटी इथे येते आणि मग तुमच्या जोडप्यामध्ये भांडणं लागतात. बघा ज्यांना अशी सवय आहे ते स्वतःला म्हणते की मी असं करते आणि हे अनुभवानं सांगते. कपडे लगेच आणले की लगेच दुसऱ्या दिवशी तू पण ट्रिपला जाताना घेऊन जा. काही कपडे असे असतात की तुम्ही त्याला धुवू शकत नाही, लॉन्ड्री करावी लागते, मग तुम्ही तसंच देऊन टाकता कुणाला तरी, मग ते तुमची एनर्जी घेऊन जातात. घातलेले कपडे बायकांना घालवता, लगेच घरामध्ये दुसऱ्या दिवशी ती बाई घालून आली की तुम्हाला माझा ड्रेस करता, अरे पण ती तुमच्या नवऱ्यावरती पण डोळा टाकू शकते. म्हणजे हे थोडंसं उपाययोजना करा. जेंट्स लोकांनी आपली इन्कम
आपली इन्व्हेस्टमेंट आणि आपली गुंतवणूक सगळ्या फ्रेंड्सला सांगायची नाहीये. जे असेल ते थोडं सिक्रेट ठेवा. 100 रुपये कमवताना 20 रुपये कुठे ठेवता ते सांगायची गरज नाही. 80 रुपये खर्चच आहे सगळ्यांना. इन्शुरन्स आहे, पॉलिसीज आहे, मुलांसाठी करिअरसाठी इन्व्हेस्टमेंट आहे, काय SIP प्लान्स आहे, हे सगळं गुप्तपणे करा. ज्यांचा बिझनेस आहे त्यांना एकमेकाला सांगावा लागतो, त्याच्यात बाध्य नाही आहे. परंतु तुम्ही केलेली रक्कम कोणाला सांगायची नाही. तुम्ही मोठे लोकांची इन्व्हेस्टमेंट ऐकली आहे का, कुठे कुठे केली आहे. बाहेरनं जेव्हा ते फुलफिल तयार होऊन प्रोडक्ट येते ना, तेव्हा कळते की हे ह्यांनी घेतलेलं, हे ह्यांचं प्रोडक्ट आहे, हे ह्यांची बिल्डिंग आहे, हे ह्यांचं वास्तू आहे. मग त्यांच्यासारखं आपण पण पॅक राहायला पाहिजे. घरातल्या गोष्टी शेअर करू नका. एवढंच जर सगळ्यांनी केलं, फ्रेंड्समध्ये नाही सांगायचं जास्त, मुलांनी मुलींनी सगळ्यांनी. पॅरेंट्सच्या गोष्टी मला माहीत आहे. आता काही कपल्स माझ्याकडे येतात, ते लोक सांगतात की मॅडम आमची मुलं आमची भांडणं फ्रेंड्सना सांगतात. मग आम्ही मुलांना काय करायचं. मुलांना वाटते की आम्ही आमच्या पॅरेंट्सची चुगली केली तर समोरच्या फ्रेंड्स त्याला जवळ घेणार, पण हे चुकीचं आहे. शेवटी निस्वार्थ जर मदत करणारी व्यक्ती असेल आयुष्यामध्ये तर आई आणि वडील आहे. त्यामुळे मुला मुलींना पण सूचना आहे, तुमचा राग किती पण पॅरेंट्सवर असेल, त्यांच्या गुप्त गोष्टी, भांडणं, तंटे किंवा व्यवहार तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला सांगायचं नाही. तुम्ही जेव्हा झेंडा लावणार, तुम्ही जेव्हा दिवे लावणार तेव्हा बोला. आई वडिलांचं बोलायची गरज नाही. तुम्हाला तो अधिकार पण नाही. हे खूप कटू सत्य आहे, पण मी सांगायचा प्रयत्न त्याच्यासाठी केला कारण सगळ्या बायका म्हणतात की तोंडाशी आलेला घास कसा घरातनं जातो. हे राहू ऍक्टिव्ह आहे तुमच्या घरामध्ये. चोरी लबाडी इकडचं तिकडं करणे हे घरामध्ये एक जण करतोय, मग राहू ऍक्टिव्ह होतो. राहू म्हणतो की मी वस्तू करूनच देणार नाही तुम्हाला, बस रडत. मग त्याच्यासाठी उपाय काय, तर उपायासाठी मौनम चरणम गच्छामी, सगळ्यांनी मौन धरायचं, सिक्रेटली राहायचं. कोणी विचारला तर ती गोष्ट बदलायला शिका. ज्यांना ही सवय आहे की उकरून काढायचं दुसऱ्या घरात काय चाललंय, त्यांच्या घरात आग लागलेली असते. ते स्वतःची आग विझवत नाही, पण तुमच्या घरात आग लागून जातात. थोडंसं सावधानतेचा इशारा आहे या कार्यक्रमामधनं. थोडंसं सजाग झाला तर नुकसान आपल्यालाच होणार नाहीये. आणखीन काही समस्या असेल, समाधान पाहिजे असेल, पर्सनल कॉन्टॅक्ट करा. मी म्हणते एकदा स्वतःचं रिडिंग घ्या. तुम्हाला येणाऱ्या घटना मी सांगू शकते कसा काय होणार आहे. तर तुम्ही अवेअरनेसमध्ये स्वतःच्या मुलांचं काउन्सिलिंग, करिअर हे सगळं रिडिंग घेतलं तर तुम्हाला फरक नक्की पडतो. असं पण आपण मोबाईल 20,000चा वापरतो, रिचार्ज वेळोवेळी करतो, कपडे चांगले घालतो, पण आयुष्यासाठी जर कोणी मार्गदर्शन घेत असेल तर त्याला एक फी द्यायसाठी आपण कंजूसी का करतो. ते पण एक महत्त्वाची गोष्ट होती की आपण शेअर करायला पाहिजे. आणि आपला कार्यक्रम कसा वाटतो, तुम्हाला काही नॉलेजेबल वाटत असेल तर तुम्ही लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि पर्सनल अपॉइंटमेंट तुम्हाला टेलिफोनिकवरती पाहिजे असेल तर मी देऊ शकते. तुम्ही कुठंही असाल, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात माझं मार्गदर्शन घेऊ शकता. कार्यक्रम कसा वाटला लिहून कळवा मला. काही टॉपिक्सवरती चर्चा पाहिजे, आपण सिरियसली करूया. धन्यवाद.